सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्योतिबाच्या सेवेसाठी आणलेल्या सुंदर हत्तीची रवानगी केरळमधील बनेगरलट्टा येथे करण्यात येणार आहे। त्यासाठी केरळमधून विशेष पथक कोल्हापूरला आलं असून सुंदर हत्तीला या पथकाने विशेष ट्रकमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला, पण सुंदर हत्ती ट्रकमध्ये बसण्यास तयार नाही आहे। त्यामुळे या हत्तीला नेण्यास वन विभागाला दिवसभर प्रयत्न करूनही ट्रकमध्ये बसवण्यास यश आलं नाही। आता आज पुन्हा हे प्रयत्न करण्यात येणार आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत। खरं तर प्रताप, सुंदर हा आता ज्योतिबाचा हत्ती म्हणून ओळखला जातोय। काल संपूर्णपणे वन विभागानं जे या सगळ्यात प्रशिक्षित असतात त्यांनी मेहनत घेऊनही सुंदर हत्ती काही ट्रकमध्ये बसण्याचं नाव घेत नव्हता। याला ज्योतिबाचा प्रसाद म्हणायचा असं भाविक म्हणत असले तरी नेमकी वन विभागाकडून आज पुन्हा कशा पद्धतीनं ही सगळी तयारी होत राहणार आहे पुढे? प्रताप, नक्कीच आपण बघतो की गेल्या 2 वर्षापासून सुंदर संपूर्ण जगामध्ये चर्चेत होता। अनेक जे दिग्गज लोकांनी आहे सुंदरची या ठिकाणाहून मुक्तता करावी अशा प्रकारचं आवाहन केलं होतं। पेटाने या संदर्भात मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। त्यानुसारच जे सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले की 15 जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सुंदरला केरळमध्ये हलवा, त्या आदेशानंतर वन विभाग खडबडून जागं झालं आणि त्यांनी केरळच्या विशेष पथकाला कोल्हापुरात बोलवलं आहे। आता वारणा नगरमध्ये सुंदर आहे, त्या सुंदर हत्तीला काल दिवसभर हलवण्याचा प्रयत्न केला, पण सुंदर हत्ती वारणा नगर सोडून जायला सध्या तरी तयार दिसत नाहीये। वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अशी माहिती मिळाली की जोपर्यंत माहूत त्या हत्तीला व्यवस्थितपणे सांगत नाही तोपर्यंत तो सुंदर या ठिकाणाहून हलणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे। आज पुन्हा संध्याकाळी 5 नंतर हा प्रयत्न केला जाणार आहे। आज तरी किमान सुंदर या ट्रकमध्ये चढतो का पाहणं औत्सुक्याचं असणार आहे, पण सुंदर वारणा नगर किंवा ज्योतिबा परिसर सोडून जातोय त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे। कारण हा सुंदर दख्खनच्या राजाच्या सेवेसाठी आणलेला होता, पण आता मात्र हा सुंदर केरळमध्ये शिफ्ट केला जाणार आहे। त्याच्यामुळे कुठेतरी एक भावनिक अटॅचमेंट जी होती त्या अटॅचमेंटमुळे अनेक जण नाराज झालेले सुद्धा परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। नक्की नक्की एकूणच ज्योतिबाचं या ठिकाणी असलेला हा सुंदर आणि त्याच्या निमित्तानं होत असलेली भावनांची गुंतागुंत या निमित्तानं पाहायला मिळते। धन्यवाद प्रताप या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।